तर डोमेन रजिस्टर करताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन करताना ते डोमेन आपल्या नावावरतीच रजिस्टर्ड पाहिजे आणि रजिस्ट्रेशन करताना जी इन्फॉर्मेशन लागते बेसिक ती म्हणजे तुमचं नाव, तुमच्या कंपनीचं नाव, नेचर ऑफ बिझनेस, तुमचा स्वतःचा पर्सनल ईमेल ID, उदाहरणार्थ जीमेल किंवा याहूचा, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पूर्ण पत्ता विथ पिनकोड आणि गरज पडल्यास आधार कार्ड किंवा तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. बऱ्याचदा काय होतं की कस्टमर त्यांच्या डोमेनचं नाव रजिस्टर करतं आणि नंतर 2-3 दिवसानं फोन येतो की सर ते रजिस्टर केलेलं नाव चेंज करता येईल का? तर याचं उत्तर आहे एकदा रजिस्टर केल्यानंतर ते नाव चेंज करता येत नाही. त्याचे रजिस्ट्रेशनचे जे काही पैसे आहेत अर्थात ते वेस्ट होतात. पण आपण गरज पडल्यास नवीन डोमेन नेम रजिस्टर करू शकतो. पुढचा विषय आहे डोमेन ट्रान्सफर. जिथून आपण आपल्या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन किंवा डोमेनचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि काही कारणास्तव सर्व्हिस आवडली नाही किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर ज्या पद्धतीनं मोबाईलमध्ये मोबाईल पोर्टेबिलिटी प्रकार आहे तसंच डोमेनमध्ये डोमेन ट्रान्सफर प्रकार असतो. आपण खूप सोप्या पद्धतीनं आपलं डोमेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरकडून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडं आपण ट्रान्सफर करू शकतो.